नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। पूर्व विदर्भात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या। वाशिम जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत। पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता। चंद्रपुरात 2 नक्षत्र उलटून देखील पावसाचा पत्ता नाहीये। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। जळगावच्या यावल तालुक्यात 80% पेरण्या पूर्ण, मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। गोंदिया जिल्ह्यात पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांनी रोवून आता ठेवलेली धानाचे पुरे आता सुकण्याच्या मार्गावर आलेत, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे। इगतपुरी तालुक्यामधील धरणांनी आता तळ गाठलेला आहे। वालदेवी, भावली, वाकी, धाम या धरणात 0% पाणी साठा। शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळावं नसल्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत आणि वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकरांनी बँक मॅनेजरला विचारलाय जाब। पुण्यातील वरंद घाटमध्ये अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। आजपासून 31 ऑगस्टपर्यंत आदेश लागू। दरड कोसळण्याच्या संभाव्य घटनेमुळे प्रशासनाची खबरदारी। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर सातारा मार्गावरील केळघर घाटामध्ये दरड कोसळली। वाहतुकीवर कोणताही परिणाम नाहीये, मात्र दरड हटवण्याचं काम सुरू आहे। दापोलीच्या जामने देवाचा डोंगर रस्ता खचलेला आहे। दरडीचा भाग रस्त्यावर, प्रवाशांच्या जीवाला धोका। सातारात पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत। दुधाळ धबधबा आणि ओझरडे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित। आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना विठ्ठल मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी, मात्र मंदिरात फोटो काढण्यास नागरिकांना बंदी असेल। मंदिर समितीचे मोबाईल लॉकर बंद असल्यानं हा निर्णय। नांदेडच्या अर्धापूरमधील महादेव पिंपळगावमधील 200 वारकरी आळंदीच्या दिशेनं रवाना। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार। संत चैतन्य महाराजांच्या दिंडीचं ओतूरमधून प्रस्थान। दिंडीला 64 वर्षांची परंपरा। दिंडी 40 दिवस पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचणार। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। महाराष्ट्र सदनात सर्वपक्षीय खासदारांकडून आदरांजली। कोल्हापुरात देखील विविध कार्यक्रम। नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन। इचलकरंजी शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मोरपिसावर शाहू महाराजांचं चित्र रेखाटलंय। चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांना अनोखं अभिवादन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रा। राजू शेट्टींच्या नेतृत्वात यात्रेला कागलमधून सुरुवात। वाशिम जिल्ह्यातील दुर्गम भागात डिंक उद्योगाला उभारणी। उमेद संस्थेच्या मार्गदर्शनामुळे गोस्ता परिसरात डिंक उद्योगाला उभारी। यवतमाळमध्ये भालमधील मिनरल कंपनीमुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलंय। कंपनी बंद करण्यासाठी ग्रामस्थांचं उपोषण। ग्रामपंचायतीची परवानगी न घेता NOC दिल्याचा आरोप। नाशिकच्या कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन। स्थानिकांसाठी 30% पाणी आरक्षित ठेवण्यासह गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी। बीडमध्ये चोरांच्या भीतीपोटी नदीपात्रामध्ये स्वच्छता करण्यात आली। करपा नदीनं घेतलाय मोकळा श्वास। चोर नदीपात्रात लपून बसतात, या भीतीपोटी लोकवर्गणीमधून नदीपात्र स्वच्छ। पंकजा मुंडेंवरील आक्षेपार्ह पोस्ट विरोधात परभणीत ओबीसी महिला आक्रमक। जिल्हा प्रशासनाकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर बार मालकांचं ठिय्या आंदोलन। चुकीच्या आणि मनमानी कारभारावर बार मालक आक्रमक। कोल्हापूरच्या इचलकरंजीत रिक्षा संघटनांचा कडकडीत बंद। रिक्षा बंद आंदोलनामुळे प्रवाशांची पायपीट। वाशिमच्या वाकदमध्ये ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको। ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष कारभारामुळे विकास कामं ठप्प असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। नांदेडच्या नायगावातील लालबंडीमध्ये त्या लाईनमनची बदली करण्याची गावकऱ्यांची मागणी। लाईनमनवर आता गावकऱ्यांसोबतच उद्धटपणे बोलण्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। गोंदियामध्ये 20% नफ्याचा आमिष दाखवत दिल्लीतील महिलेला 1,70,00,000 रुपयांना फसवलंय। फसवणूक झालेली महिला सध्या गोंदियामध्ये वास्तव्यास।